श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः गोपाल कृष्णाय नमो नमः गोपाणी करुणी नमस्कार म्हणती सत्य हो ऐका सादर जवळी आला यादवेंद्र वृंदावनी उभासी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही कावरकुडा नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या भक्ताच्या दरबारात पवित्र असणारा हा हरिविजय ग्रंथ यथासंग पद्धतीने चालू आहे। सज्जनो मानवको पहिलं प्रथम देवादी देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन हरिविजय ग्रंथातील हा 16वा अध्याय आणि 16व्या अध्यायाची उर्वरित सेवा सज्जनो मायबापो कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। कारण वृंदावन वासी वृंदावनामध्ये क्रीडा करणारा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा मायबापो त्या ब्राह्मण लोकांच्या पत्न्या आणि त्या पत्न्यांना असणारा त्या ठिकाणी यज्ञांचा स्वयंपाक केलेला होता आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी त्या पत्न्याजवळ जाऊन गोप असणारे त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे सोंगडी मित्र त्या ठिकाणी त्या मातांना साष्टांग नमस्कार घातलेले आहे। मायबापो बारकाईने चिंतन करा कारण ब्राह्मण म्हणजे 4 वर्णातला श्रेष्ठ वर्ण बर काय आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी शास्त्र तुम्हाला आम्हाला सांगते की ब्राह्मण म्हणजे भू देव अशा प्रकारचा उच्चार केलेले आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याचे असणारे सोंगडी मित्र त्या मातांना असणारा नमस्कार घातल्या आणि नमस्कार घालून त्या मातांना विनंती करून बोलू लागले माते म्हणजे त्या वृंदावनाच्या ठिकाणी खेळणारा बागडणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि तो असणारा या यमुना नदीच्या काठावर आहे अशा प्रकारचं बोलू लागलेले आहेत। सुधाक्रांत जगन्मोहन मागावया पाठविले अन्न बोला ब्रह्मानी दळविले छळून आलो म्हणून तुम्हापाशी सज्जनो मायबापो ते गोपाळ असणारे त्या ब्राह्मण पत्न्यांना म्हणू लागलेले आहेत सुधाक्रांत जग जीवन जगाचा जीवन असणारा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुधाक्रांत आहे आणि म्हणून तुमच्याकडे आम्ही असणारा अन्न मागण्यासाठी आलेले आहोत। तुमच्या पतिदेवाकडे म्हणजे त्या ब्राह्मण लोकांकडे आम्ही गेलेल्या होत्या पण त्यांनी असणारा आम्हाला दौडून टाकलेले आहे बर काय जगाचा मालक सुधाक्रांत आहे असं ते गोपाळ म्हणालेत मायबापो पण त्या ठिकाणी त्यांची परीक्षा बघायची होती भगवंताला सुधा लागायची काही गरज आहे का महाराज कारण भक्ताची सुद्धा आरण करणारा असा तो भगवान परमात्मा आहे आणि म्हणून असणारे ते गोप त्या ब्राह्मण पत्न्यांना बोलू लागलेले आहेत ऐकता ऐसिया वचना सद्गदित झाल्या विप्रांगना मनती हरी त्रिभुवन भूषणा कृपा केली आम्हावरी सज्जनो मायबापो ते ब्राह्मण पत्नी असणाऱ्या सद्गदित झाल्या हृदय भरून आलं कंठ भरून आला महाराज त्या गोपाळांचं म्हणणं ऐकल्यावर आणि त्रिभुवनाचा पती असणारा स्वर्ग मृत्यू पाताळांचा मालक असणारा म्हणजे भगवान परमात्मा हे भगवंता तुम्ही आमच्यावर कृपा केली बर काय तुमच्या कृपा आशीर्वादाने हे आम्हाला घडत आहे बघा मायबापो कारण भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी आशीर्वादाने हे कार्य सिद्धीला जाते आणि म्हणून भगवान परमात्म्याचा असणारा त्या ठिकाणी वर्णन असणारा ते ब्राह्मण पत्न्या करू लागलेले आहे एकी प्रति एक बोलती विप्र बोलले की अहमती
म्हणून ब्रह्मा वैकुंठापती त्याची नेनती आचर्य हे. सज्जन मायबापो, एका पडती एक असणारे ते तिन्ही त्या ब्राह्मणांच्या पत्न्या बोलू लागलेले आहेत. खरोखरच आपले ब्राह्मण असणारे, आपले पतिदेव असणारे अहंमतानं भुललेत बरं काय. अहंकाराचा असणारा त्या ठिकाणी त्यांच्यावर पांघरण पडलेले आहे. अभिमानानं असणारे ते भुलून गेलेत आणि जगाच्या मालकाला विसरलेता. बघा मायबापो, त्या ब्राह्मण पत्न्यांना देव कळालेले आहे आणि म्हणून असणारे ते ब्राह्मणाच्या पत्न्या आपापसामध्ये असणारे बोलू लागलेले आहे. मग आमचेच मालक आहेत, आमचेच पतिदेव आहेत, पण अभिमानामुळे त्या ठिकाणी भुलून गेले. म्हणून मायबापो, सज्जन हो, बारकाईने चिंतन करा. ब्राह्मण हे सगळ्यात श्रेष्ठ वर्ण आहे. 4 वर्णातला मोठा वर्ण म्हणजे ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मण वर्णाला अहंकारानं भुलून टाकलंय मायबापो. आणि म्हणून तुम्ही आम्ही या अहंकाराच्या भानगडीत जाऊ नये. अहंकार काही कामाचा नाही आणि म्हणूनच म्हणलेले आहे मायबापो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी आई स्नुदासा भाविकासी. आणि म्हणून मायबापो, तुम्ही आम्ही असणारा आचरण करते वेळेस अहंकार नावाच्या वस्तूला बाजूला करून अनन्य भावाने त्या भगवंताला शरण जावं, अशा प्रकारचा विचार आहे महाराज. उरले हे वसुंधरा रमण श्रीकृष्ण पूर्ण अवतार, त्यासी अन्न देती साचार, मायेने विप्र व्यापिले. बघा बाबा, ते ब्राह्मणाच्या पत्न्या म्हणाले तर या वसुंधरा म्हणजे पृथ्वीवरले जे काही ब्राह्मण लोक आहेत ते ब्राह्मण लोक असणारे भुललेत बरं काय. मायेनं यायला व्यापून टाकलेले आहे. बघा माय बापू, माया हे भगवंताची, या हरीची माया आहे. ते चित्त कळा, ज्ञान कळा आहे आणि ती आधी माया असणारी या ब्राह्मणांना भुलून टाकली. हे कोण म्हणाले महाराज? त्या ब्राह्मणांच्या पत्न्या म्हणाले बरं काय. आणि म्हणून आमच्या या मालकाईला देव कळाला नाही, अशा प्रकारचा असणार बोलू लागलेले आहे. कारणे करीती यत्न, वा लागी करीती अनुष्ठान, तो वृंदावनी उभा नारायण, त्यासीन भजन बोलले. सुंदर हनुमंतराव, अति सुंदर बरं काय. ज्या कारणे करीती यज्ञ, कशासाठी यज्ञ करायला महाराज? तो आदि नारायण असणारा आम्हाला प्राप्त झाला पाहिजे बरं काय. जो वृंदावनवासी, वृंदावनाच्या ठिकाणी वास्तव्य केलेला आहे, तो भगवान परमात्मा आम्हाला मिळावा याच्यासाठी हे यज्ञ करत आहे, याग करत आहेत. आणि मग या यज्ञ करून सुद्धा यांना देव कळालेला नाही बरं काय. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, या अट्टहास ज्याच्यासाठी कराल्या आणि तो भगवान परमात्मा आमच्या जवळ आला, आणि जवळ आल्यावर जर आम्हाला कळत नसल तर आम्ही किती अभाग्य आहोत. अशा प्रकारचं मायबाप त्या असणाऱ्या त्या ब्राह्मण लोकांच्या पत्न्या आपापसात विचार करू लागलेल्या आहेत. आद्यायन पूजन तीर्थांगन, आमच्या या उमरी धर्माबाद तालुक्याचं एक रत्न आहे महाराज बरं काय. कारण या असे रत्न मिळणं म्हणजे भाग्य पाहिजे मायबापू. कारण ज्या मायबापाचं काय सामर्थ्य असेल, एवढ्या सुंदर असणारं कंठ देऊन या ठिकाणी जन्माला आणले. म्हणूनच म्हणलंय महाराज, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून असं रत्न हे जन्माला आले महाराज हनुमंतराव हे सालेगावकर अतिशय सुंदर आणि अतिशय मंजूळ आवाजामध्ये वाचन करत आहेत बरं काय. आणि म्हणून मायबापो, ज्याच्यासाठी वेद, ध्यान, योग, याग, तीर्थाटन हे सगळं कशासाठी करायला मायबापो? तो भगवान आदि नारायण परमात्मा
परमात्मा, त्याचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्या भगवंताला ओळख भेटण्यासाठी, त्या भगवंतातला आपल्याला प्राप्ती करून घेण्यासाठी, पण त्या भगवंताला ओळखता आलं पाहिजे ना माय बापू. बरं काय, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, अडवायाची उपाधी धम्म धर्म. म्हणून माय बापू योग केल्यावर सुद्धा देव मिळणार हो. बरं काय, म्हणून काय केलंय महाराज, तर देवाला फक्त भाव पाहिजे, फक्त प्रेम पाहिजे. बरं काय, आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला जर आमच्यासारखं करायचं असेल तर भगवंताला प्रेम देवावं लागते. आणि म्हणून ते प्रेम या ब्राह्मण लोक नाही. बरं काय, जो क्षीरसागर विहारा, जो वैकुंठ पिठीचा सुकुमार, जो आत्मा राम निर्विकार, तो हा श्रीधर अन्न मागे. सज्जनो मायबापो, जो क्षीर सागरामध्ये वास्तव्य करणारा, वैकुंठामध्ये वास्तव्य करणारा, आणि जो हृदयामध्ये असणारा आत्मा रामू. बरं काय, हृदयामध्ये असणारा माय बापू, कारण प्रत्येकाच्या देहामध्ये भगवान रामचंद्र प्रभूचं वास्तव्य आहे. तेच आत्माराम म्हणजे भगवान रामाचाच अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. बरं काय, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. आणि म्हणून माय बापू आपल्या जवळच आहे, पण आम्हाला असणार त्या ठिकाणी कळत नाही. तशा प्रकारचं ते ब्राह्मण पत्न्या म्हणाले की आमच्या पतिदेवांना, आमच्या मालकाईला भगवान परमात्मा असणारे कळाले नाही. बरं काय, पतीचे हृदय रत्न, त्याची शरणयती विधी सचिरमना. जो मर्दानी पतीचे हृदय रत्न, मर्दानी म्हणजे पार्वती आणि तिचा पती म्हणजे महादेव परमात्मा, आणि त्या महादेव परमात्म्याच्या हृदयामध्ये वास्तव्य करणारा, हृदयाचं काळीज असणारा तो म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू. आणि त्या रामाचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. बरं काय, आणि त्या परमात्मा, तो परमात्मा या ब्राह्मणांच्या पत्न्याकडे अन्न मागायला आलेले आहे महाराज. काय त्या ब्राह्मणाचं भाग्य, त्या ब्राह्मणांच्या पत्नीचं भाग्य म्हणावं महाराज. जगाचा मालक, ज्यानं जगाला तृप्त करते, आणि तो भगवान परमात्मा त्यांना अन्न मागत आहे महाराज. बघा यो किती पुण्य असल, कितीतरी जन्माचं त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांचं पुण्य आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा अन्नासाठी त्यांचे गोपाळ पाठवलेले आहेत. पुराणी वर्णिती अवतार तो श्रीधर अन्न मागे. सज्जनो बापो, 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण ज्याचं चिंतन करतात, ज्याचं असणार गुणगान गातात, आणि तो भगवान परमात्मा त्या ब्राह्मण पत्न्यांना असणारा अन्न मागत आहे. आणि म्हणून श्रीधर स्वामी असणारे मायबापो त्या ब्राह्मण पत्न्यांचा असणारा या ठिकाणी वर्णन करू लागलेले आहे. असा प्रकार झालेला आहे. म्हणती आपला संसार घाम पाणी, वावरी अन्न देऊ चक्रपाणी. बोला, पूर्ण ब्रह्मानंद मोक्षदानी, त्याचे चरण दड धरू. पूर्ण ब्रह्मानंद असणारा मोक्षदानी त्याचे चरण दरड धरू. बघा बाय बापू, संसारावर पाणी घालावं या दादा. बरं काय, संसाराच्या नावाने शून्य अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी माय बापू तर त्या ब्राह्मण पत्न्या म्हणू लागलेले आहेत. संसाराच्या नावाने शून्य घालावं, आणि आता देह जावो आठवा राहो, पांडुरंगी सज्जनो माय बापू ते ब्राह्मण पत्न्या म्हणाले तर आमचे मालक असणारे त्या भगवंताला अन्न दिलेले नाहीत. आम्ही जर यांना अन्न दिल्या तर आमचे
मालक असणार त्या ठिकाणी आमच्यावर नाराज होते, पण या संसाराचा त्याग करू, परंतु भगवंताला अन्न दिल्याशिवाय राहू नवा, अशा प्रकारचा निर्णय घेतलेले आहेत. पूर्वी प्राधे पुत्राज्ञा म्हणून धरले हरिचरण बळीने पुत्राज्ञा म्हणून केले पूजन वामनाचे. सज्जन पूर्वी बरेच लोक असणार त्या ठिकाणी देवा करता बळीराजानं गुरुचं सुद्धा ऐकलं नाही महाराज. बरं काय, पित्र आज्ञा बोललंय आणि पुन्हा सद्गुरु माऊलीच्या शब्दांचं पालन केलं नाही. आम्ही काय म्हणते, सद्गुरु सारखा असता पाठीराखा इतराची लेखा कोण करी. सद्गुरु माऊलीचे जर कृपा आशीर्वाद झाला मायबाप हो, तर इतर लोकांची लेखा करायची गरज नाही. परंतु मायबाप हो, राजा बळीनं आपल्या गुरुचं सुद्धा म्हणणं ऐकलं नाही आणि वामन रूपामध्ये आलेल्या भगवंतांना 3 पावलं जागा दान दिले महाराज. बरं काय, एका पावलानं पृथ्वी आठवलंय, दुसऱ्या पावलानं आकाश आणि तिसरा पाऊल कुठं ठेवू म्हणल्यावर मस्तक दिलंय. बरं काय, आणि मस्तक देऊन पाताळात नेलं भगवंतानं आणि भगवंतानं पाताळात नेल्यावर तिथं भगवंताला द्वारपाळ म्हणून केलंय महाराज. बरं काय, जर आम्ही अनन्य भावानं भगवंताला शरण गेलं तर भगवान परमात्मा या भक्ताचा सारथी होते महाराज, या भक्ताचा सेवक होते. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काय करावं महाराज, संसारावर शून्य करावं, संसाराचा त्याग करावा. कमीत कमी पोतीच्या टाइमला तरी आपण संसाराला बाजूला करावं आणि पोतीच्या ठिकाणी जाऊन पोती ऐकावं महाराज. आणि म्हणून हे कथा आम्ही ऐकाल्या. हरिविजय ग्रंथ म्हणजे मायबाप हो, ही भागवत कथा आहे. बरं काय, आणि या कथेमुळे जीवाचा उद्धार होते महाराज. रामकथा ऐकल्यावर आचरणात आणता येते महाराज, आचरण करता येते. आणि भागवत कथा, हरीची कथा ऐकल्यावर जीवाचा उद्धार होते. परीक्षिती राजाचा उद्धार झालाय महाराज, त्यांनी 7च दिवसात उद्धार झालाय. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, तर देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो, अशा प्रकारचा विचार करून कथेला यावर काय. विभीषण मानुनी रावणा रघुवीर चरणा भरते मातेची मोडोनी आदल्या नंदी ग्रामी बैसला. काय विचार आहे महाराज. लंकेचा राजा म्हणजे रावण आणि रावणाच्या आज्ञेचं त्या ठिकाणी उल्लंघन केलं लहान भावानं विभीषणानं. मोठ्या भावाच्या शब्दाचं उल्लंघन करावं शंकरराव, पण कधी करावं, जर आपल्या जीवाचं हित होत असेल, जर जगाचं कल्याण होत असेल, जगाचं हित होत असेल तर वडील भावाचं सुद्धा उल्लंघन करावं. राजा विभीषणानं केलेले आहे. रावणाचं ऐकलं का, भगवंताला शरण गेले. आणि म्हणूनच म्हणलंय महाराज, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बरं काय, आणि आपल्या भावाचं म्हणणं न ऐकता विभीषणानं रामाला शरण गेलंय. आणि मायबाप राजा दशरथाची लाडकी पत्नी म्हणजे कैकेयी माता, आणि त्या कैकेयी मातेनं आपल्या लेकराला अविद्या नगरीचं राज्य मिळावं म्हणून रामाला वनवासाला पाठवलंय महाराज. पण त्याच भरतानं बरं काय आपल्या आईचं ऐकलं का महाराज, अजिबात नाही. आई बापाचं ऐकावं महाराज, पण ऐकायची गोष्टच ऐकावं. बरं काय, भगवंताला किंवा पोतीला जाऊ नको म्हणलं तर ऐकावं का, मारुतीरायाचं दर्शन घेऊ नको म्हणल्यावर ऐकावं का, अजिबात नाही महाराज. आणि म्हणून मायबाप हो, त्या भरतानं काय केलं तर राजाचा त्याग केलं. बरं काय, आणि राजाचा त्याग करून त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी वल्कले धारण करून परिधान करून बसलंय आणि रामाची पादुका आपल्या डोक्यावर घेतलंय महाराज. बरं काय, वडील बाबाचं पायातले पायतन डोक्यावर घेतलंय, त्याला आम्ही पादुका म्हणत्या. आणि म्हणून मायबाप हो, अशा काही गोष्टी बारकाईच्या आहेत. आणि म्हणून ते ब्राह्मणांच्या पत्न्या म्हणाले की आमचे पतिदेव आमच्यावर किती जरी नाराज झाले तर आम्ही मात्र भगवंताला अन्न दिल्याशिवाय राहत नाही. बरं काय, भक्ती काजी अवरोधी ती पाही त्याची आज्ञा मोडीता दोष नाही. म्हणून उठले
सज्जनो बाबा, भगवंताचं कार्य करते वेळेस, भगवंताच्या कथेला जाते वेळेस पतिदेवाची आज्ञा घ्यायला गेलं तरी जमते बरं काय. आणि म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी ते पत्नी असणारे विचार केले सगळ्या ब्राह्मणांच्या बरं काय. आणि ते अन्न देण्यासाठी सावध झाले महाराज. उठल्या, देव अन्न मागत आहे, देवाला अन्न देऊ नये बरं काय, असा विचार असणारा त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांचा झाला. आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय आणि भगवंताला समर्पित व्हायला महाराज बरं काय. आणि म्हणून तुम्ही आम्ही 184 योनी कोटी एक एक फेरा आणि तवा कुठं मानवाचा वारा आहे महाराज. या जन्मात आल्यावर आपण काय करावं तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख लोही. आणि म्हणून माय बाबा कथा ऐकते वेळेस कथा अनुकरण करावं आणि कथा असणारी आचरणात आणावं. षड्रसांनाचे भरुणी हारे यज्ञ पत्न्या निगती त्वरे कुड मोडुनी आद्वारे ठाई ठाई पाळी दी. सजन बाबा ते यज्ञ पत्नी असणार, त्या यज्ञ असणार पूर्ण झालेलं होतं. तिथं स्वयंपाक होता आणि ते ब्राह्मणाच्या पत्न्या उठल्या. षडारस 16 प्रकारचं अन्न तयार झालेलं होतं महाराज. आणि ते अन्न असणार पूर्ण घेतल्या आणि घेऊन काय केलेले आहे पहावया बोला. सत्वर चालली एक कीर्तन पंते ते वेळी निगती झाली सत्वर. सज्जन त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी हे सगळे असणाऱ्या त्या ब्राह्मणांच्या पत्न्या निघालेल्या आहेत महाराज. आणि नित्य वेळेस त्या ठिकाणी श्रवण द्वारे बघा, श्रवणाचं द्वार घेतलेले आहे, श्रवणाचं माध्यम आहे. आता त्या ठिकाणी कीर्तन असणारे कीर्तन काय, कीर्तन म्हणजे काय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करेल. आणि म्हणून मायबाप ते कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताकडे चले. हरी बोला खाता, हरी बोला पिता, बसता उठता हरी बोला. मायबाप हरी हे भगवंताचं चिंतन अखंड ते यज्ञपत्नी असणाऱ्या त्या ब्राह्मणाच्या पत्न्या करू लागल्या. आणि कीर्तन करत, गजर करत, नामस्मरण करत भगवंताकडे चलेता. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताकडे जाते वेळेस, मंदिराकडे जाते वेळेस भगवंताच्या नामाचं चिंतन आमच्या मुखात असावं का. एक स्मरणाची वाटी वा. एक चरण सेवेचे नेते, एका चरणाचे निघाटे सुंदर त्या दहल्या सुंदर. काही असणाऱ्या त्या ठिकाणी सेवा करू लागले. चरण सेवे नेटे बर काय, कारण सेवके करावे सांगितले काम. काही असणारे स्मरण कराले बर काय, काही चरण सेवा कराले, काही स्मरण कराले बर काय. आणि काही जण असणार त्या ठिकाणी मायबाप भगवंताचं नाम स्मरण कराले, प्रत्येक असणार त्या ठिकाणी नामाचं चिंतन कराले, अनेक प्रकारचं आपापली सेवा कराले. श्रवण मनन चिंतन ध्यास निज ध्यास अशा प्रकारचं कार्य करायला. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, कानानं ऐकावं, मुखानं भगवंताचं चिंतन करावं, पायानं भगवंताकडे जावं महाराज. पाये तुम्ही धरारे वाट, कोणती वाट तर भगवंताच्या मंदिराची, भगवंताची महाराज बर काय. आणि म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी हाताने सुद्धा त्या भगवंताचं कार्य करायला. अशा प्रकारचे ते ब्राह्मण पत्न्या आपलं कार्य करू लागलेले आहेत. एक वंदनाचे निद्वारे एक दासे पंते जाती त्वरे एक सत्यत्वाचे एक सरे हरी पाहू चालिया. सज्जनो बाबा हे नवविध भक्ती आहे. कोणी वंदन कराले, कोणी दासत्व कराले बर काय. वंदन भक्ती करावं माय बापा, दोन्ही हात असणारे जोडून दुसऱ्यांना वंदन करावं, कोपरापासून हात जोडून. कोणी दासत्व करालय बर का, सेवा करालय माय बापू.
त्या भगवंताच्या भक्ताची सेवा करावे. आणि म्हणूनच म्हणले महाराज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जा. सज्जनो मायबापो, हे दासत्व हे संत चरणाची सेवा आहे. आणि म्हणून कोणी सेवा करायला, कोणी दासत्व करायला, कोणी असणार त्या ठिकाणी आपल्या पायानं पायी जाऊन त्या भगवंताचं चिंतन करायला, अशा प्रकारचं कार्य मायबापो ते कसे आहेत? अद्वैत अवस्थेचे आहेत बरं. काय द्वैत अवस्थेला हे होत नाही. म्हणून अद्वैत अवस्थेमध्ये ते कार्य ते असणाऱ्या ऋषी पत्न्या, ब्राह्मणांच्या पत्न्या करू लागलेले आहेत. एक करीती आत्मे निवेदना, एक मनन जळी झाल्या मीना, एक निज ध्यासी निवेदना, होनिया चालिल्या. सज्जनो बाबा, आत्मनिवेदन भक्ती कोणी कराले, कोणी नमन भक्ती कराले, कोणी चिंतन भक्ती कराले, कोणी असणारा ध्यास भक्ती कराले. बरं काय, आत्मनिवेदन शेवटचे सुद्धा भक्ती करायला, म्हणजे एकंदरीत 9 विधा भक्ती असणाऱ्या गवळणत्या ब्राह्मण पत्न्या करू लागलेल्या आहेत. आणि म्हणून तेनं अलग अलग पद्धतीने एक एक भक्ती करायलेत महाराज. पण तुम्हा आम्हाला 9 विधा भक्ती एकट्यालाच करावं लागतात. बरं काय, अपारा पाटील तुम्ही सगळी भक्ती करून बसल्या. आमच्या गावचं तुम्ही कळस वावर काय, आमचे शंकर भाऊ तुम्हाला जांबवंत म्हणतात. का म्हणतात? काय जांबवंत म्हणजे काय साधा गोष्ट नाही महाराज. वयवर्ध, तपोवर्ध आणि ज्ञानवर्ध म्हणजे आमचे अपाराव पाटील आहेत महाराज. बरं काय, आणि म्हणून असणार मायबाप हो हे 9 विधा भक्ती तर त्या ठिकाणी या गवळणी करायला येतात. तर 9 विधा भक्ती तुम्हा आम्हाला करायचं आहे महाराज. तुम्ही आम्ही असणार केल्या तर या जीवाचं हित होते. हे ग्रंथ कशासाठी आहेत? तर केवळ तुमच्या आमच्यासाठी आहेत. आणि म्हणून तुम्ही आम्ही असणार हे आचरणात आणावं अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. साक्षात्कार चालू आत्मरूपी मोहरे भक्त्यांनाचे भरुनी आहारे, जाती तोरे कृष्ण भेटी. सज्जनो बाबा, काही साक्षात्कार भक्ती करू लागले आणि निज आत्म काय भक्तीची असणारे त्या ठिकाणी ताट भरून नेत आहेत महाराज. अपाट भक्ती आहे महाराज. श्रवण भक्ती, अखंड श्रवण करणे. श्रवण उगाच कोणाला म्हणणार महाराज. श्रवण भक्ती काय साधी आहे का? मायबाप हो ज्यावेळेस सपूबाई असणारी कीर्तनाला गेली आणि कीर्तनाला गेल्यावर तिथं श्रवणात बसली, कीर्तन संपलंय, सगळे लोक निघून गेले महाराज. पण सपूबाई उठाली काय माय? अजिबात नाही. आणि ज्या वेळेस मायबाप हो तिचा नवरा दिगंबर आला आणि त्या सपूबाईला लात मारला तेव्हा सावध झाली. श्रवण भक्ती ब्रह्मानंदे लागली काळी आणि कोण देहाला सांभाळी. जैसा जैसा समुद्राची भेटावया, भरुनी सरिता दाती लवलाया, कृपा सिंधू यदुवर्या, पुण्य गंगा मिळो दाती. सज्जनो मायबापो, ज्याप्रमाणे असणाऱ्या सर्व नद्या पाऊस काळामध्ये तुडंब असणाऱ्या भरून समुद्राला भेटायला जातात. बरं काय, तशा प्रकारचं कृपा समुद्र असणारा तो भगवान परमात्मा, तो श्रीकृष्ण परमात्मा. आणि ते असणाऱ्या मायबाप होत्या ब्राह्मणांच्या पत्न्या पूर्ण ज्ञान, पूर्ण भक्ती भरून. बरं काय, हृदयामध्ये पूर्ण भक्ती होती महाराज. कुठं कुठं होती सांगू का महाराज? अंत चतुष्टीचा विषय तो हरी झालेला होता. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. बरं काय, या चारही ठिकाणी त्या ब्राह्मणांच्या पत्न्याचा विषय हरी झालेला होता महाराज. आणि म्हणूनच म्हणले विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. सजनो माय बाप त्या ठिकाणी धन जन हे काही शिल्लक राहिलेलं होतं का? अहो स्वतःच्या पतिदेवाचा बाजूला त्याग करून ते त्या ठिकाणी भक्तीचं पात्र बनवून भगवंताकडे निघालेले होते माय बापो. बरं काय, एवढं असणार भक्तिभावानं हे ब्राह्मणाच्या पत्न्या निघालेल्या आहेत. पिता बंधू पतीची आज्ञा, वाहोरुनी चालिल्या सकळलेला, वारी लागली से नयना, कृष्ण वदना पा
बरं का. या सगळ्यांची आज्ञेचं मोडन केलं महाराज, त्याला बाजूला केलंय. बरं काय, सगळ्या गोष्टी बाजूला करून हे सगळ्या असणाऱ्या ब्राह्मणांच्या पत्न्या कुठे निघाल्यात मायबाप हो, तर भगवंताला भेटण्यासाठी. आवडी लागली से नयना. बघा महाराज, आवड कशाला लागली माय, तर या डोळ्याला लागली. कोणाच्या डोळ्याला, कारण त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांच्या डोळ्याला. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. बरं का, आवड असणारी त्या ठिकाणी झाली पाहिजे महाराज. आवड झाली की सवड निर्माण होते मायबापो. आणि म्हणून असणारं सज्जन मायबापो, हे ऋषींच्या पत्न्या सर्व संसाराचा मायबापाचा पतिदेवाचा भावाचा त्याग केल्या आणि भगवंताकडे निघालेल्या आहेत. श्रवण म्हणती करू श्रवण रसना काय कीर्तनी गेले रंगून हरिपद पद्म मकरंदी जाण नासिक वेदे सर्वदा. सज्जन मायबापो, 5 विषय असणारे या ठिकाणी ज्ञानेंद्रिय आणि त्या ज्ञानेंद्रियाचा विषय सांगाले महाराज. कानाचा विषय काय झालाय, तो कानानं भगवंताचं. काने तुम्ही ऐका रे माझ्या विठोबाचे गुण. कानाचा विषय हरी झाला महाराज. बरं काय, आणि श्रवणाचा त्या नाकाचा गंध घ्यायचा विषय हरी झाला महाराज. बरं काय, आणि मग त्या ठिकाणी वाचेचा विषय हरी झाला. बरं काय, तिन्ही ज्ञान इंद्रिय भगवंताच्या कार्यात तल्लीन आहेत. जिभीनं हरी हरी म्हणाले. बरं काय, आणि कान सुद्धा हरीचं चिंतन ऐकाले. नाक सुद्धा सुगंध कयाचा घ्यायला महाराज, तर हरीच्या नामाचा, हरीचं सुगंध घ्याले. आता 4थं इंद्रिय काय कराले बोला. आणि अर्चनाची वाट पाहती, वारे वा, चरण हरी पंते शीघ्र जाती. बोला. या प्रकारे सकळ युवती समीर गती चालिल्या. पाणी म्हणजे दोन्ही हात, हे 4थं ज्ञानेंद्रिय आहे महाराज. आणि हे दोन्ही हात असणारे त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी हात जोडून समोर चाललेले आहेत भगवंताच्या. आणि पाय असणारे मायबापो, पायी तीर्थयात्रा घडो, देह संतादारी पडो. आणि म्हणून त्या ब्राह्मणांच्या पत्नीचे पाय भगवंताकडे चाललेले आहेत महाराज. तुमच्या आमच्या कोणीकडे जावं महाराज, तर भगवंताच्या कार्याकडे, चांगल्या कार्याकडे. जिथं पोती चालू आहे तिथं पायाला असणार त्या ठिकाणी ओढ लागली पाहिजे. कथा ऐकावं आणि कथा अनुकरण करावं महाराज. या दोन्ही हाताने त्या ठिकाणी सेवा करावं, भगवंताची सेवा करावं, साधू संतांची सेवा करावं. आणि म्हणून त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांचे 5 ज्ञानेंद्रिय भगवंताच्या कार्यात लीन आहेत. पत्न्या गेल्या सकाळी तो एक क्षण भरी मागे राहिली अन्न घेऊन तो निघाली तो कर्माळ ठाकले. सज्जन मायबापा, अशा प्रकारचं सर्व ब्राह्मणांच्या पत्न्या समोर गेल्या, पण दैवायोगाने एका ब्राह्मणाची बाई पाठीमागे राहिली. बरं काय, आणि पाठीमागे राहिली आणि ती सुद्धा निघाली. पण मायबापो, कर्म आणि ते कर्म. बरं काय, कर्म लय विचित्र आहे महाराज. आम्ही देवाला निघाल्या, पण बाई म्हणली उगा कुठे जात्या बसावं, नाही गावून कारगुड्यापर्यंत जायला किती थंडी वाजली, काय बंद आहे, त्याने काय चित्ताचे पैसे देणार हात काय, है की नाही. कर्म आणाले ती महाराज. बरं काय, कर्म आणाल्यामुळे त्या ठिकाणी काय होते मायबाप हो, त्यानं म्हणते खरं वेगळ्या बाईचं विनाकारण 150 रुपयाचं पेट्रोल का खर्च करावं. तिचा पती अकस्मात पावला पाठशाळ्यात तयाची कळला वृत्तांत गेल्या समस्त कृष्ण भेटी. सजन मायबाप, तिचा पती असणारा ती बाई महागार आली ना महाराज, तिचा नवरा असणारा पाठशाळेपाशी आला, त्याला कळाले वृत्तांत कळालाय. कोणता कळालाय, कारण या ब्राह्मणांच्या पत्न्या कृष्णाला भेटण्यासाठी गेलेल्या आहेत आणि म्हणून त्याला राग आला आणि रागाने काय केलेले आहे, विप्रपरमा क्रोधायमान बोला या फुले स्त्रीची ताडना वावा भ्रष्ट गोळा कृष्णा
त्याचे कान देता घे. सजनो बाबा त्याला अतिशय राग आला आणि रागारुद्र होऊन त्यानं आपल्या पत्नीच्या जवळ आलाय आणि जवळ येऊन आपल्या बायकोला मारायला बरं काय केला त्याने ताडण म्हणजे मारलं आणि बोलायला सुरुवात केली. कृष्ण असणारा कर्मभ्रष्ट आहे, कर्म त्याचे भ्रष्ट आहेत, वाईट आहेत का महाराज? अजिबात नाही. पण याचे अंतकरण असणारं त्या प्रकारचं झालेलं होतं. बघा माय बाबू, आमच्या अंतकरणाच्या ठिकाणी जर वाईट विचार आले तर जग सुद्धा आम्हाला वाईट दिसते बरं काय. आणि म्हणून असणारे त्याला भगवान परमात्मा कृष्ण कर्मभ्रष्ट दिसू लागलेले आहेत आणि आपल्या पत्नीला मारते वेळेस भगवंताबद्दल तो वाईट विचार बोलू लागलेला आहे. कोणी शास्त्री आहे लिहिले की स्त्री आहे पुजारे गोवळे यज्ञ ब्राह्मण नाही पुजिले विटाळले अन्न कैसे. आपल्या पत्नीला असणारं बोलत आहे म्हणजे कोण्या शास्त्रामध्ये असं सांगलंय बरं काय, ज्याने आपल्या नवऱ्याला असणारं सोडून देऊन देवाकडे बाई जावावं. कारण शास्त्र तुम्हाला आम्हाला म्हणते मा बाबा बाईला तिचा नवरा म्हणजे देव आहे महाराज. तिने नवऱ्याची सेवा केली तरी देवाची प्राप्ती होते. पण माय बाबा जीवाचा उद्धार करण्यासाठी त्या नवऱ्याचं सुद्धा त्याग करावं लागते. आणि म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. बरं काय, बारकाईनं चिंतन करा. शेवटी आपलं कोण आहे तर तो भगवान परमात्मा आहे. आणि या ब्राह्मणानं बोलायला सुरुवात केलं. कोणतं शास्त्र सांगणे म्हणले तुम्ही तुमच्या नवऱ्याला पूजन आल्या कारण आम्ही या पृथ्वी तलावरले देव आहोत, भूदेव अशा प्रकारचं आम्हाला असणारं शास्त्र म्हणते. आणि तुम्ही आमची पूजा करणार आल्या, आम्हाला अन्न देव यज्ञाचं अन्न देणं आल्या आणि त्या भगवंताकडे घेऊन चालल्या अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. ब्राह्मण तुझ्या बापे साक्ष करून माझ्या हाती तुझला गुण दिले जाण शतमूर्खे. सज्जन बाबा त्या बाईला म्हणत आहे शतमूर्खे 100 मूर्ख आहेत बरं काय. कितीतरी लोकांच्या देखत सगळ्या ब्राह्मणाच्या साक्षीवर तुला असणारं मला दिलेले आहे. आणि मग मी तुझा पती आहे ना, तुझ्या देहाचा मी मालक आहे. आणि मग मला सोडून तू त्या कृष्णाला जेवाया का नेत आहे अशा प्रकारचा असणार तो ब्राह्मण बोलू लागलेले आहे. गोवळ्या प्रती बोला बांधिता झाला ब्राह्मण. बघा मला किती अनर्थ आहे. माझी सांडून या भक्ती बरं काय त्या गवळ्याला असणाऱ्या शीघ्र म्हणजे लवकर नवऱ्याला सोडलीस आणि त्या गवळ्याकडे चाललीस बरं काय. आणि म्हणून माय बाबा हो तुझं कर्तव्य काय आहे तर माझी सेवा करायचं आहे हे तुला कळालं नाही. आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी त्या ब्राह्मणानं त्या बाईला त्याच्या पत्नीला गच्च असणारं खांबाला बांधलं महाराज. बघा कळणं गेल्यामुळं असं होते महाराज बरं काय. चुकली या वर्म फेरा पडते महाराज. वर्म चुकला की फेरा पडते. जर बाई पतीला जात असेल तर नवऱ्याला अडथळा घालावं का? अजिबात नाही. आणि नवरा जर पतीला जात असेल तर बाईनं अडथळा घालू नये बरं काय. आणि दोघही एकदा जर नवरा बायको पतीला आले तर त्याच्या एवढा श्रीमंत जगात कोणी नाही. आता आमचे 2 जोडे आलेत महाराज आहे की नाही. आमचे वयवर्ध तपोवर्ध असणारे माधव दादा दुगाडे बरं काय, माधवराव हौसाजी दुगाडे आणि गोदराव वहिनी आमची बरं काय. हे दोघही जोडीने पतीला आलेले आहेत बरं काय. आणि आमचं काय भाग्य म्हणावं. दुसरे आमचे रमेश पाटील आणि रमेश पाटलाची पत्नी देवाच्या कार्याला दोघं कर. बघा ज्यावेळेस आम्ही पूजेला बसल्या तर दोघं लागतात ना महाराज आहे की नाही. मान घ्यायला दोघं आणि पोती ऐकायला का दोघं जाऊन महाराज बरं काय. आणि म्हणून असणारं सज्जन मायबापो त्याला दरड बांधले. आता बांधल्यावर काय होते ऐका महाराज. बोले ते अवसरी देहाचा पती की निर्धारी तो देह ठेवी आपुले घरी जतन करुणी साक्ष के. सज्जन बाबा त्या बांधलेली बाई म्हणू लागली ऐका
स्वामी म्हणले तुम्ही असणारे माझ्या या देहाचे पती आहात ना? काही हरकत नाही हो म्हणले, तुझ्या देहाचा मी पती आहे. मग एक काम करा म्हणले, या देहाला असणारं जतन करून ठेवा, आहे की नाही? देहाचे मालक व्हा ना तुम्ही. हे देह मी तुम्हाला समर्पित करतो, मला काही घेणं देणं नाही. या देहाला सांभाळा. बघा महाराज काय विचार आहे, किती मोठा विचार आहे. एवढं प्रेम भगवंतावर आहे. तुमचं आमचं किती प्रेम आहे आपला आपण विचार करायचा आहे महाराज, आहे की नाही? आम्हाला देवाकडे जायला सुद्धा वेळ भेटणार. माय बापू, देह हे देह काळाचे, धन कुबेराचे, आणि ते मानवाचे काय आहे? काहीच नाही. पण आम्ही अहंकारामध्ये अभिमानामध्ये डुलाल्या महाराज. आणि म्हणून बाईने सांगितलं या देहावर अधिकार आहे ना, मग देह घ्या. काय केलं महाराज बोला? समस्त गेल्या देखून सद्गणिता सुवे भरले नयनांतरी रेखिले कृष्ण ध्यान मुखी स्मरण नामाचे. सजनो बाबा, सर्व असणाऱ्या आपल्या सवंगड्या जे बाया होत्या ते ब्राह्मणाच्या पत्न्या निघून गेलेल्या होत्या महाराज. सद्गदित झाले अंतःकरण. अंतःकरणातून सद्गदित व्हावं लागते महाराज. वरी या कर्मचक्षुन दुःख येणं हे वेगळं आहे. कर्मचक्षुच्या डोळ्यावर पाणी गळणं आलं, आणि अंतचक्षु किंवा अंतःकरण मनाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी, अहंकाराच्या ठिकाणी दुःख झालं पाहिजे, बरं. आणि ते दुःख असणारं त्या माईला झालं, हृदय सद्गदित झालं, बरं. आणि सद्गदित होऊन ती माता काय केली महाराज बोला? गोविंदा गोपाळा माधवा विलासिया माधवा आये से बोलून या ते दवा प्राण सोडिला सतीने. गोपाल कृष्ण भगवान की जय. सज्जनो मागो, त्या बाईनं असणारं त्या मातेनं गोविंदा गोपाळा माधवा वैकुंठ विलासिया. रमा म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मीचा असणाऱ्या त्या मनाला विस्तीर करणाऱ्या, अशा तो भगवान परमात्मा अशा प्रकारचं त्या ठिकाणी धावा केलं. माय बाबा हो, त्या भगवंताची धावा केलंय. आणि त्या याच्यासाठी केला होता अट्टहास. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, मर्तावळी भगवंताचं चिंतन व्हावं, माय बापा हो. आणि म्हणून त्या मातेनं चिंतन करत करत प्राण सोडला, बघा. देहाचा काही विचार केला का? देहाचा त्याग केला महाराज. नाशिवंत देह जाणार सकळ. देह नाशिवंत आहे, काय शाश्वत आहे? शाश्वत ते भगवंताचं नाव आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाव हे सार आहे. आणि त्या माईला कळालं, म्हणून त्या माईने आपला प्राणत्याग केलेला आहे. सकळ विप्रा झाले श्रोतकी स्त्रिया गेल्या समस्त धावले पाकशाळ्यांत जपानुष्ठान टाकून. सजनो बाबा, हे बातमी सर्व ब्राह्मण लोकांना कळाली. आणि कळाल्यावर सर्व ब्राह्मण लोक धावतच आले जप अनुष्ठान टाकूनी. बघा महाराज, कर्मबंधनात अडकलेल्या जीवाची अशी अवस्था होती. जपाला बसलेले होते, अनुष्ठान करायला बसलेले होते, पण स्त्रिया निघून गेल्या, बाया निघून गेल्या, भगवंताला शरण गेल्या. हे बातमी कळाली. आणि येणं त्या भगवंतासाठी अनुष्ठान करत होते, त्या भगवंतासाठी यज्ञ करत होते, त्या भगवंतासाठी हे याग करत होते. ते याग असणारा बंद केले महाराज. आणि आपल्या घराकडे आले. बघा काय कर्म गहन आहेत महाराज. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं महाराज? हे बारकाईनं चिंतन करावं. आणि चिंतन करून आपल्या घरामध्ये भगवंताची भक्ती कशी वाढेल याच्याकडे लक्ष द्यावं बरं का. एक बोले क्रोधे करोनी बोला या परतोनी शिक्षा करू ते क्षणी आईचे दुसरे नीन करती क्या. सजनो बाबा, एक ब्राह्मण उठून म्हणाला, आता लगेच तिथं जाऊ आणि त्याला स्त्रियांना धरून घेऊन येऊ आणि त्याला असणार शिक्षा करून दुसऱ्यांदा असं करणार. बघा, देवाच्या कार्याला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा काय आहे का?
काहीच नाही महाराज. हे ब्राह्मण सुद्धा भक्ती करायला थोडस बारकाईनं चिंतन करा. आणि त्या ब्राह्मणाच्या बाया सुद्धा भक्ती करायला एका जीवाचेच आहेत. इथं दोन जीवाचे आता काय महाराज, पती आणि पत्नी म्हणजे एका मनाचे, एका जीवाचे, एका याचे आहेत बरं काय. आणि मग एका जीवाचे असून सुद्धा इथं एक जीव झाला का? झाला नाही महाराज. बारकाईने चिंतन करा. कारण हे एका जीवाने राहणारे सुद्धा इथं अहंकार भरलाय आणि इथं त्या ठिकाणी सर्व अहंकाराचा त्याग केलाय, षडरिपूचा त्याग केलाय आणि त्याग करून भगवंताला शरण गेले. आणि याने अहंकार घेऊन भगवंताला शरण चले. दोन्ही शरण चलेत मारुतराव पैलवान, बरोबर आहे ना. दोन्ही शरण चलेत, दोन्ही देवाची भक्ती करावी. एक अभिमानाला गाळलंय आणि एक अभिमानाला सोबत घेतलंय बघा. आणि ज्यानं अभिमानाचा त्याग केलाय त्याला देव जवळ झाला माय बापू. आणि ज्यानं अभिमानानं भक्ती केलंय त्याला देव कळाला नाही. कळाला का महाराज? मग तुम्ही आम्ही हे कशासाठी आहे महाराज? तर तुम्ही आम्ही भक्ती करायला हो माय बापू हो, बरं काय. भक्ती करायला, पण आम्ही जर अभिमानानं भक्ती केल्या, अहंकारानं जर भक्ती केल्या तर त्या भक्तीला काही तथ्य नाही म्हणाले बरं काय. त्या भक्तीने या जीवाचं हित होते का? होत नाही. आणि म्हणून देवाची भक्ती करायला झाल्यानं हे अभिमान असणारा बाजूला करावं आणि पूर्ण भावानं अष्टभावानं भगवंताला शरण जावं. त्या ब्राह्मणाच्या पत्न्या अष्टभावानं भगवंताला शरण गेल्या आणि म्हणून त्याला देव कळाला. महाराज बोला. एक म्हणती राहावे कासयास जाऊन आता घेऊ संन्यास, एक म्हणती आम्ही व्रत भाऊ असं म्हणून गेल्या टाकूनी. सचिनराव बाबा एक ब्राह्मण उठून म्हणला, अरे म्हणजे कशाला जाऊन त्याला कशाला मारहाण करते म्हणजे आता संन्यास घेऊत म्हणजे. जेने स्त्री बांधली खांबाची तो हर्ष सांगी समजतासी म्या बांधली आपुले दारेची आवरोधून ठेवी. बरं दुसरं उठलं की त्यानं म्हणाला, बाबा आपण वयोवृद्ध झाल्या म्हणून आपल्या बायका आपल्याला सोडून गेल्या. तेवढ्यामध्ये त्यानं बायकोला बांधलंय, त्यानं पळतच आला की हो. आणि पळतच येऊन सांगायला सुरुवात केला, बाबा मी माझ्या बायकोला जाऊ दिलो नाही म्हणला. दुसरे विचारले कसं काय गड्या? तिने चालली होती पण तिला खांबाला बांधला म्हणला. खांबाला बांधल्याने राहिली का बाबू? होय बाबा खांबाला बांधलाय हो, पण बाई राहिली का? राहिली नाही महाराज. कुठं गेली? अखिल कोटी ब्रह्मांड नायक देवादी देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या भगवंताला जवळ केली महाराज. बरं काय. हे सगळं नाशिवंत आहे महाराज. बारकाईने चिंतन करा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगले का, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी रसावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, आणि सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, आणि शेजेची कामीन दूर राहील. माय बाप हो कोणी कोणाचं नाही. त्या माईला कळालंय म्हणून देहाचा त्याग केलाय बरं काय. आणि म्हणून माय बाप तुम्ही आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा आणि भगवंताला शरण जावं. समाधान तुझे अलंकार घडी न उघडी नाही नाही कदा. सजन माय बाप ते ज्यानं बांधलंय त्यानं असणार तिथं आलं किंवा मला बायकोकडे पुन्हा आणि बायकोकडे येऊन बायकोला सोडलंय. खूप झालं त्यानं. सगळ्याच्या बायका गेल्यात, माझीच बायको हाय गड्या म्हणलाय है की नाही. आणि बायकोला सोडून खाली बसलाय आणि तिचं समाधान करायलाय. तिला म्हणालाय चिंता करू नको, तुला अलंकार करतो, तुला भारबाडीचे कपडे आणतो. आता कोणाला बोलाले? प्रेताला बोलाले महाराज. देहावर आहे का? यानं तर शुद्धीवर आहे का महाराज? याला कळालं का? कळालं नाही महाराज. एवढं त्या ठिकाणी अभिमान आहे. या अभिमानानं चांगल्या चांगल्याला गाडीत नेऊन घातलंय महाराज. बारकाईने चिंतन करा. रावणा एवढा श्रेष्ठ आणि रावणा एवढा जीवलक भक्त महादेवाचा कोणी नव्हता. रावणानं स्वतःचं शिर कापून त्याचा विणा करून त्याचा तंतू करून सप्त स्वरामध्ये गायन करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं होतं महाराज बरं काय. पण रावण कशामुळे गेला गंगाधरराव? अहंकारामुळं, अभिमानामुळं बरं काय. अभिमान काही कामाचा आहे का? या अभिमानामध्ये डुलत आलंय. बायको मेली याला कळालंय काय? बायकोच्या देहात प्राण आहे का महाराज? तिने तवाच प्राण सोडून टाकली. कृष्ण अर्पण म्हणलेली आहे महाराज. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहिणी बंधू चुलता
प्रश्न माझा. सगळं काही भगवंताला अर्पण केलेली होती, पण याच्या लक्षात आलं नाही. यानं म्हणाला बाईला अलंकार करतो बोला. तो त्यानं बोले काही वचन स्वच्छ सुवास पाहे ब्राह्मण तो गेला निघोनी तिचा प्राण शोक दारुण कामन करे. सज्जनो बाबापो त्या ठिकाणी ते काहीच उत्तर देण्या गेल्यामुळे नाकाजवळ जाऊन श्वासोच्छ्वास चालू आहे काय बघितलं तर प्राण निघून गेला. आणि त्यावेळेस दारुण तिथं बोंब ठोकली महाराज, जोरजोराने किंकाळी ठोकली आणि तिथं रडायला सुरुवात केलं. ज्यावेळेस मारतावळी मारणं गेला असतं तर जमत होतं ना माय बापू. देवाकडे चली होती काय माहेरा चली होती का महाराज? माहेराही चली होती, ते माहेरच होय ना महाराज. जीव जिथून आलाय तिथं हा जीव चालाय म्हणजे माहेर आहे बरं काय. आणि म्हणून माय बापू सज्जनो या ब्राह्मणाला दुःख झालं आणि ब्राह्मण असणारा रडू लागलेला आहे. सकळ म्हणते कासयारसी व्यर्थ तरी डोळा पहाची वावा आम्ही स्त्रिया पिल्या गोवळ्याची बोला बोला कदा नाही ती माघाऱ्या. सज्जनो बाबा ब्राह्मण लोक म्हणाले काय भाऊ कशाला रडालास म्हणले, वेडा आहेस का म्हणले. अरे तुला प्रेम तरी बघायला भेटलंय. आमच्या तर बायका सगळ्या देवाकडे गेले आता ते तर माघारे येईच ना. बघा बाय बापू विश्वास आहे का? अजिबात नाही. देवावर विश्वास नाही महाराज. देवावर विश्वास राहणं फार गरजेचं आहे महाराज. काही काही लोक म्हणतात आता कसं होते की काय नाही की एवढं मोठं संकट आलंय आणि मी देवाकडे जाऊ काय राव जावडे मी कस काय हो कालपतीला आल्या नाही काही नाही लेकराला ताप आली होती म्हणून आलो नाही आहे की नाही. देवावर विश्वास आहे का महाराज? अजिबात नाही. आणि म्हणून हे लोक म्हणाले तर तुझी तर या बायकोचं ध्येय आहे प्रेत आहे पण आमच्या बायका तर वापसच येईल आता. बरं विश्वास फार महत्वाचा मुद्दा आहे महाराज. देवाला आकळाय झाल्यानं विश्वासम फलदायकम बरं. आणि म्हणून तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती करते वेळेस विश्वास नावाच्या वस्तूला जवळ करावं तरच आपल्याला देव कळते महाराज. बोला आईला जिने प्राण सोडिला लिंग देह तिचा निघून गेला वृंदावनी वेगे पावला हो लागला हरिपासी. सज्जनो बाबा अटळ असणारा भगवान परमात्मा असणारा ज्या ब्राह्मणाची पत्नी देह सोडलेली होती तो देह सोडल्यावर तो प्राण असणारा कुठे गेला महाराज? वृंदावनाच्या ठिकाणी गेला जिथं भगवान परमात्मा येतात त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर जाऊन लीन झालेला आहे. बघा मा बापू काय पुण्य आहे. किती जन्माचं पुण्य म्हणावं त्याला काही गणना करता येते का? कोट्यावधी जन्माचं पुण्य पाहिजे महाराज देवाला आपल्यासारखं कराया. आणि म्हणून असणारं माय बापू त्या ब्राह्मणाच्या पत्नीचा जीव आत्मा त्या भगवंताच्या चरणावर गेलेला आहे. अंतकाळी मती निश्चित तैसीच होय पुढे गती वावा सतीची हरी रूप झाली मती रमापती जाणे सर्व. सज्जनो माय बापू शेवटचा दिवस गोड व्हावा कशासाठी म्हणतात? याच्यासाठी मरतावळी ज्याने त्याचं चिंतन केलंय तिथं असणारा जीव जाते महाराज. रती सती असणारी कोण? त्या ब्राह्मणाची पत्नी. मरतावळी कोणाचं चिंतन केली? भगवान कृष्ण परमात्म्याचं बरं काय. आणि त्या हरीमध्ये लीन झाली बरं काय. मायबाप हो तिथं असणारा तिचा जीव गेला आणि मायबाप हो त्या लक्ष्मीचा पती म्हणजे विष्णू परमात्मा आणि ते विष्णू परमात्म्याचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्या भगवंताला कळालं आणि कळाल्यावर काय केले? तो जगजीवनाचे तेची केला तिचा देह निर्माण सत्रसांग निर्गुण पात्र भरून दिधले. सगळं बाबा करपाळू तो जग जीवन जगाचं जीवन म्हणजे भगवान परमात्मा महाराज. तुम्हा आम्हाला वाटले आमच्या देहामध्ये पाणी असल्यामुळे आपला देह चालत आहे पण त्या पाण्याचंही जीवन म्हणजे देव आहे महाराज श्रीकृष्ण परमात्मा. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं काय केलंय? करपाळू आहे उदार अंतकरणाचा भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्म्यानं तिथं तिचा एक देह निर्माण केला आणि षडसुपचारे ते ताट असणारं निर्माण केले.
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. भगवंताच्या मनात आल्यावर कोणाचं चालणार नाही महाराज, बरं काय. म्हणून शरण गेलं पाहिजे. पडता जडभारी दासी आठवावा हरी, मग होऊन दिसीन आड झाली सुदर्शन. सजनो बाबा, संकट आल्यावर तरी भगवंताचं चिंतन करावं म्हणून तिने चिंतन केली, देहाचा त्याग केला आणि म्हणून भगवंताला दुसरा देह निर्माण केलंय. गवळण्या त्या ब्राह्मणाच्या पत्न्या खूप निघालेल्या होत्या मामा, पण त्याच्या अगोदर कोण आली, जिनं प्राणाचा त्याग केली, ही माता आलेली आहे महाराज. होता की अन्न द्यावे कृष्णनाथा, सर्व पुढे त्याची तत्वता हरी जवळ उभी ठाके. सजनो बाबा, तिचा हेतू एकच राहिलेला होता की भगवान परमात्म्याला कृष्णनाथाला अन्न द्यावं. बरं काय, अन्न भगवंताला आपल्या हाताने खाऊ घालावं. काय भाव आहे महाराज, नामदेव महाराजाचाही भाव होता, भाव बळे आकडे हिरवी नाकडे. नामदेव महाराजांना सुद्धा त्या मूर्तीला देऊ घातलंय महाराज, आणि हिचं सुद्धा हेतू काय होता तर भगवंताला अन्न जेवू घालावं. म्हणून भगवंताला कळालं आणि भगवान परमात्मा तिला दुसरा देह निर्माण केले. बरं काय, आणि तिच्याजवळ षडसुपचारे 16 प्रकारचं ताट तयार केले आणि करून काय केले महाराज बोला. सत्या बोलती ते वेळी महापुढे कैसी हेची आली, हे प्रतारे होती राखिली आवरोधोनी साक्षी पे. सजनो बाबा, सर्व पत्नी असणाऱ्या ब्राह्मणाच्या तिथं आल्या आणि येऊन बघाले तर काय ते मागं राहिलेली बाई समोर आली. बाईच्या मनात विचार करायला त्या बाया म्हणजे हे सगळ्याच्या पाठीमागं होती. हिच्या पती देवाने हिला बांधलेलं होतं आणि हिने सगळ्याच्या समोर कशी आली, का जाणार नाही महाराज, त्याचं एकच कारण आहे, कारण तिनं आपला पूर्णस्व भगवंताला समर्पित केलेली होती. कृष्ण अर्पण, देहाचा त्याग केला, देह असणारा भगवंताला श्रीकृष्ण परमात्म्याला समर्पित केलेली होती. मागली होय पण समोर गेली महाराज, भक्तीनं गेली, भावानं गेली, प्रेमानं गेली. बरोबर आहे ना महाराज, भक्ती पुढे, प्रेमा पुढे, भावा पुढे बाकीचा विषय चलत नाही. आणि म्हणून त्या बाईने असणारा त्या ठिकाणी सगळ्याच्या समोर जाऊन भगवंताच्या पुढे उभा टाकले आणि हे सगळ्या बाया असणारे विचार करू लागलेल्या आहे. सत्यानी तेरे भक्त जन तारावया, निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारण, निजनामाचे संदूक उघडले आम्हा काय येऊन. बरं काय, निर्गुण प्राप्ती, निर्गुण असणारा भगवान परमात्मा भक्ताला तारण्यासाठी, भक्ताला या पुनरुपी जन्म पुनरुपी मरणाच्या बंधनातून सोडण्यासाठी भगवान परमात्मा सगुण साकार झाले. आणि त्या भगवंताला हे सत्य पतिव्रता माता त्या ब्राह्मणांच्या पत्न्या आपल्या डोळ्यानं बघालेत महाराज. बरं काय, त्या भगवंताला बघू लागले. काय केले महाराज बोला. समीप देखून यादवरायान पात्रे उतरून रड लागले हरीच्या पाया, विसरून या देह भावा. सजनो बाबा, समीप देखून यादवराया, यादव कुळाचा राजा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, दरड लागले हरीच्या पाया. बरं काय, हरीच्या पाया म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झाले.